हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत सांडग्याची भाजी आणि ते पारंपरिक पद्धतीने खूप इझी आहे. त्यासाठी मी थोडेसे सांडगे घेतलेत, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि ते सांडगे असं ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं, जेणेकरून ते लवकर शिजले जातील. यासाठी आपण सांडगे भाजून घेतो आणि नंतर ब्राउनिश कलर आल्यानंतर ते काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये फोडणीसाठी आपण थोडंसं ऑइल घ्यायचं, त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण आणि थोडेसे कांदे टाकायचे. आवडीनुसार तुम्ही टाकू शकता फोडणीसाठी. एक कढीपत्ता आणि थोडासा कांद्याला असा ब्राऊन कलर येईपर्यंत ते कांदे तळले पाहिजेत तेलामध्ये. त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि मी 1 ते 2 स्पून काळं तिखट टाकले. बाकी मी कोणताच मसाला यूज केलेला नाही आहे आणि तेही घरी बनवलेलं आहे. आणि त्यामध्ये मी ते भाजलेले सांडगे टाकलेत आणि ते मिक्स करून घेतले तसे व्यवस्थित. आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मी त्याच्या साईडलाच थोडंसं 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि ते पाणी मी त्याच्यामध्ये टाकलं आहे. नेहमी गरम पाणी प्रेफर करायचं, जेणेकरून टेस्ट चांगली लागते. आणि थोडा वेळ वाफवून घ्यायचा याला, म्हणजे सांडगे चांगले शिजले पाहिजेत. आणि आम्ही ॲज युजल लातूरकर आहेत, तर सगळ्या भाज्यामध्ये आम्हाला शेंगदाण्याचं कूट लागतं. त्यामुळे मी 2 स्पून शेंगदाण्याचं कूट टाकले आणि नंतर थोडा वेळ भाजी झाकून ठेवली आहे. एक 10 मिनिटं आपण भाजी झाकून ठेवूयात. त्यानंतर सांडगे शिजले का चेक करायचं. शिजले तरच त्याची टेस्ट खूप छान येते. तयार आहे आपली सांडग्याची भाजी आणि तुम्ही नक्की बनवा. रस, चपाती आणि सांडग्याची भाजी नक्की ट्राय करा आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल. प्लीज सबस्क्राईब अँड कमेंट. थँक्यू सो मच.